हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं टेक्स्टाईल आणि डायमेन्शनचे काही टाईप्स आपण डिस्कस केले होते. ओके, तर त्या टाईप्समध्ये कुठले कुठले टाईप्स डिस्कस केले होते आपण? लिनियर असेल, अलाइन असेल, अँग्युलर असेल, बरोबर. त्याचबरोबर जॉग डायमेन्शन, रेडियस, आर्कची आर्क लेंथ, त्याच्यानंतर डायमीटर या कमांडबद्दल आपण डिस्कस केलं होतं. तर आज आपण त्यातले जे नवीन वेगळे जे टाईप्स आहेत, अजून जे ॲडव्हान्स आपल्या ड्रॉइंगमध्ये यूज केले जातात, तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ठीक आहे, तर त्यासाठी इथे एक मी स्केच बनवतो आहे. आता इथे आपण जे काल आपण हे ऑप्शन्स पाहिले होते, लिनियर, अलाइन, अँग्युलर, आर्क लेंथ, रेडियस, डायमीटर और जॉग. ओके, तर आज ऑर्डिनेट डायमेन्शन्स यूज करायचे आहेत. ऑर्डिनेट, बेसलाईन आणि कंटिन्युअस असे आपल्याला डायमेन्शन यूज करायचे आहेत. आणि त्याचं ॲप्लिकेशन त्याच्याद्वारे डायमेन्शन कसे जनरेट करतो याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. ओके, आता इथे एक मी रेक्टँगल जनरेट करतोय. 0,0 एक रेक्टँगल आपल्याला बनवायचं आहे. रेक्टँगलचं साईज घेतोय मी नियरली अबाउट 150,110. ओके, त्यानंतर इथे मी सर्कल क्रिएट करणार आहे. ओके, तर सर्कल मला क्रिएट करायचे आहेत. रँडम आपण पॉईंट पण देऊ शकतो, तुम्हाला जे पाहिजे ते त्या ह्याच्यानुसार. ठीक आहे, आता एक्स डायरेक्शनला तो 20,100 वरती आपल्याला इथे एक 5 रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं आहे. परत मी इथं सर्कल घेतला. रँडमली इथे सर्कल जनरेट करायचे असतील तर रँडमली पण करू शकता. इथे नियरली अबाउट 6 रेडियसचा एक घेतला. त्यानंतर मिडलला एक घ्यायचा आहे आपला, देर इज 15 रेडियसचा. त्यानंतर 70 mm वरती इथे एक सर्कल आहे, सर्कलचं रेडियस आहे 10. असे नंबर ऑफ सर्कल्स आपण काय करणार आहेत, जनरेट करणार आहेत. आता या सर्कलला सिलेक्ट करतोय आणि इकडे मी मिरर करणार आहे. मिरर कमांड याच्याबद्दल आपण पाहिलंय पूर्ण डिटेलमध्ये. आता हाच ऑब्जेक्ट मी काय करतोय, कॉपी करून घेतोय. तर कॉपीसाठी CO एंटर, याच्याच साईडला इथे मी कॉपी करणार आहे. ऑर्थो मोड ऑन करूयात जेणेकरून तो स्ट्रेटमध्ये येईल. व्हर्टिकली कॉपी पाहिजे असेल तर व्हर्टिकली घेऊ शकता, किंवा रँडम कॉपी करायचं असेल तर रँडम पण कॉपी करता येईल. ठीक आहे, तर असं मी इथे बनवलेलं आहे. आता आपल्याकडे सर्कलला जर रेडियस द्यायचे असतील तर सर्कलला रेडियस देण्यासाठी काय करतो आपण, DIMR ही शॉर्टकट की आहे, बरोबर. डायमेन्शन रेडियस किंवा आपल्याला डायमीटर द्यायचे. कालच मी सांगितलं होतं, जेव्हा कंप्लीट सर्कल असतो तर त्यावेळेस डायमीटर स्पेसिफाय करायचं असतं. तर डायमीटरसाठी DIMD ही शॉर्टकट की आहे आपल्याकडे. ठीक आहे, सॉरी, DIMDIA डायमीटर. तर याचा डायमीटर द्यायचं आहे आपल्याला. बाहेर द्या, दॅट्स इज द इझी टू. याचा डायमीटर द्यायचं आहे. स्पेस बार यूज करतो, याचं डायमीटर द्यायचं आहे. याचं डायमीटर द्यायचं आहे. याचं डायमीटर द्यायचं आहे. याचा डायमीटर द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या रेक्टँगलची लेंथ पण द्यायची आहे आणि वेड्थ पण द्यायची आहे. तर वेड्थ आणि लेंथ कुठून देत आहेत, कशी देत आहेत, कसं आपण अप्लाय करतो याच्याबद्दल पूर्ण डिस्कस करूयात. हा थोडंसं मी इकडे मूव करून घेतोय वरती, किंवा खाली थोडंसं मूव करा जेणेकरून ते एकामेकाजवळ आले नाही पाहिजेत. ओके, जवळजवळ दिसले नाही पाहिजेत म्हणून त्याला आपण हे करून घेतलेलं. आता इथे बघू शकता प्रत्येक डायमेन्शन्स हा कसा जनरेट झालेला आहे तुम्ही पाहू शकताय. कुठून जनरेट झालेला आहे, ॲज टू सेंटर टू सेंटर तो काय करतोय इथे आपल्याला शो करतोय. हे आपण डायमेन्शन्स दिलेले आहेत या कमांडद्वारे, जे नॉर्मल कमांडद्वारे. ओके, हे झालं नॉर्मल डायमेन्शन. आता आपण जे पाहणार आहेत तो ऑर्डिनेट डायमेन्शन्स काय असतात याच्याबद्दल. ओके, आता ऑर्डिनेट डायमेन्शनसाठी मी काय करतोय, हे जे बाहेरचे जे डायमेन्शन आहेत दोन्हीही
डिलीट केलं मी. आता ऑर्डिनेट डायमेन्शन हा जो असतो तर तो आपल्याला ओरिजिनपासून म्हणजे आपल्या UCS आयकॉनपासून डायमेन्शन शो करतो. जसं की या सर्कलचं सेंटर मी कन्सिडर करतोय, किती दाखवतोय तो पाहू शकता. आणि याच्यासमोर हा जो थोड्याशा स्पेसिफिक अँगलमध्ये येतोय याला आपण जॉग म्हणतो. तेच जर तुम्ही ऑर्थो मोड जर ऑन केला तर जॉग येणार नाही तुमच्याकडे. इथं 20 दिसत आहे. किंवा परत मी तीच कमांड इथं ओरिजिनला घेतली तर काय येतंय 0 0. त्यानंतर या सर्कलचं सेंटर किती आहे 20. त्यानंतर या सर्कलचं सेंटर किती आहे बघू शकता. या सर्कलचं सेंटर किती mm वरती आहे. परत या सर्कलचं सेंटर किती mm वरती आहे. आणि लास्ट इथे तुम्ही पाहू शकता हा या 0 पासनं या सर्कलचं सेंटर 20 mm वरती. या 0 पासनं हा जो वरचा सर्कल आहे त्याचं आपलं सेंटर 65 वरती आहे. त्यानंतर या 0 पासनं हा जो सेंटरचा जो सर्कल आहे त्याचं डिस्टन्स आहे 75 वरती आहे. या 0 पासनं हा 130 वरती आहे आणि या 0 पासनं हा 150 वरती आहे. तुम्ही पाहू शकता. तर असे आपण डायमेन्शन्स काय करू शकतो देऊ शकतो. फक्त असेच डायमेन्शन देत आहेत का, फक्त ओन्ली व्हर्टिकली देत आहेत का, व्हर्टिकली नाही तुम्ही हॉरिझॉन्टली पण देऊ शकतायत. ठीक आहे. यू कॅन गिव्ह हॉरिझॉन्टली ऑल्सो. स्पेस बार, सर्कलचं सेंटर. तर हे सर्व एकाच लाईनमध्ये आहेत तर त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रच ठेवतोय. आता अशा वेळी आपल्याला जॉग द्यावा लागेल कारण खूप जवळ दिसत आहेत बरोबर. थोडंसं जॉग देऊन त्याला डायमेन्शन्स आपण काय करू शकतो वरती घेऊ शकतो. तर हे मेथड आहे आपली ऑर्डिनेट डायमेन्शन्स. आता बऱ्याच जणाला असा प्रश्न पडलेला असू शकतो की इथं 0 दाखवलं तर मग इथं पण 0 दाखवेल का. तर इथं तो 0 नाही शो करणार कारण तो डायमेन्शन आपलं कुठून शो करतो ओरिजिन म्हणजे UCS आयकॉनपासून शो करतो. इथे बघू शकता इथं डायमेन्शन किती दाखवत आहे 178.78 दाखवतोय. ओके समजलं. तर हे आहे आपलं ऑर्डिनेट डायमेन्शन्स. आता आपल्याला डायमेन्शन क्लिअरली शो होत आहेत का, क्लिअरली शो होत नाही आहेत. तर त्यासाठी आपल्याला डायमेन्शन स्टाईलमध्ये डायमेन्शन स्टाईल आपण पाहणार आहेत. नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये डायमेन्शन स्टाईलच पाहणार आहेत. टेक्स्टचा हाईट आपल्याला वाढवावा लागेल 2.5च्या जिथं मी 5 घेतोय सध्यापुरतं याला 5 घेतोय. दिसतंय का सर्व डायमेन्शन्स आता व्हिजिबल आहेत तुम्हाला. सर्व डायमेन्शन व्हिजिबल आहेत, डेफिनेटली व्हिजिबल आहेत आपल्याला. तर पहिला जो आपण जो डायमेन्शन दिला आहे तर तो आहे ऑर्डिनेट डायमेन्शन्स. काय आहेत ऑर्डिनेट. आता याच्यामध्ये आपल्याला बाकी 2 टाईप्स आहेत, एक कंटिन्युअस आणि दुसरा बेस लाईन. तर हे तुम्हाला कुठे डायमेन्शन्स इथे आहेत का आपल्याकडे, याच्यातले आपण सर्व ऑप्शन्स पाहिलेत. किंवा इथे तुम्ही बघू शकता इथे पण तो तुम्हाला अवेलेबल नाही आहे. या ॲनोटेशनच्या ॲरोवरती डाऊनवर्ड ॲरोवरती क्लिक केला तर इथं आपल्याला स्टाईल्स येतात राईट. पण आता आपल्याला जे कंटिन्युअस आणि बेस लाईन हे जे 2 डायमेन्शनचे जे टाईप्स आहेत ते कुठे पाहायला मिळतात, तर ते पाहायला मिळतात आपल्याला ॲनोटेट टॅबमध्ये. गो टू द ॲनोटेट टॅब. ॲनोटेट टॅबमध्ये काल आपण टेक्स्टबद्दल पाहिलं होतं. इथं डायमेन्शनचं तोच टाईप्स आहे आपल्याला, जसं आपण टेक्स्टमध्ये पण स्टाईल वगैरे पाहिलं होतं तसं डायमेन्शनचं इथं एक वेगळा ॲनोटेटमध्ये डायमेन्शन्स. आता हा कसा आहे ऑल टाईप ऑफ डायमेन्शन्स म्हणजे मल्टिपल टाईप ऑफ डायमेन्शन आपण याच्याद्वारे देऊ शकतो. याच्यातले हे सर्व टाईप्स आपण बघितले होते, लिनियर, अलाइन, अँग्युलर, आर्क लेंथ, जे आपण होम टॅबमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. पण आता इथे तुम्हाला हे जे दिसतंय हा सिम्बॉल, इथे कंटिन्युअस डायमेन्शन आणि बेसलाईन डायमेन्शन आहेत. काय आहेत कंटिन्युअस आणि बेसलाईन डायमेन्शन आहेत. ओके. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथे या कंडिशनमध्ये हे दोन्ही डायमेन्शन यूज करण्यासाठी तुमचा कंपोनंट कसा आहे, म्हणजे डायमेन्शन तुमचे लिनियर आहेत का अँग्युलर आहेत का आपलं ऑर्डिनेट आहेत, तर त्या बेसिसवरती काय करतो आपण सिलेक्ट करतो. आता इथे मला कंटिन्यू द्यायचं आहे आणि आपला डायग्राम ही हॉरिझॉन्टली डायमेन्शन द्यायची आहे मला, तर त्यासाठी पहिलं आपल्याला लिनियर डायमेन्शन देणं आवश्यक आहे.
कारण मला कंटिन्यू कमांड यूज करायची आहे, डायमेन्शन कंटिन्युअस. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट डायमेन्शन इथं लिनियर द्यावं लागेल. आता लिनियरच का देतोय, कारण आपला ऑब्जेक्ट तसा लिनियरली आहे म्हणून. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला लिनियरच यूज करावं का असं नाही आहे. अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट कसा आहे, किंवा तुम्हाला ऑब्जेक्टच्या आतमध्ये जे काही सर्कल आहेत त्याचं लोकेशन कसं आहे, तर त्या बेसिसवरती आपण काय करतो, सिलेक्ट करतो कुठल्या टाईपचं डायमेन्शन घ्यायचं आहे. इथे लिनियर आहे म्हणून मी लिनियर सिलेक्ट करतोय. सो गो टू द लिनियर. फर्स्ट डायमेन्शन आपला काय आला, लिनियर आला. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, कंटिन्युअस कमांड यूज करायची असते, जी कुठे आहे, ॲनोटेट टॅबमध्ये. इथे डायमेन्शन जे आहे त्या डायमेन्शनच्या साईडला तुम्हाला इथे पाहायला मिळते कंटिन्युअस. या क्लिक करा. यानंतर आपल्याला फक्त काय द्यायचे, सेंटर द्यायचे त्याचे. तुम्ही रँडमली इथे पण क्लिक करू शकता. त्यानंतर हा पॉईंट क्लिक करा, त्यानंतर हा पॉईंट क्लिक करा, आणि त्यानंतर हा पॉईंट क्लिक करा. आता तुम्हाला लक्षात जर आला असेल तर पहा, इथे तो प्रत्येक डायमेन्शन आपल्या ओरिजिन पासून देत होता, बरोबर आहे. 0, 20, 65, 75, 130, 150 असं होतं. पण इथं तसं आहे का, इथे पहिला डायमेन्शन आपण लिनियर दिला होता, तो लिनियरला 20 घेतला, परत त्या लिनियरच्या 20 पासून तो 0 होऊन कुठे दिला, 45 दिला, परत 0 होऊन काय झाला, 10 दिला, परत 0 होऊन 55 दिला, परत 20 दिलाय. तर हे डायमेन्शन काय म्हणतो, याला लिनियर डायमेन्शन्स म्हणतो, सॉरी कंटिन्युअस डायमेन्शन म्हणतो. हे डायमेन्शन कुठले आहेत, कंटिन्युअस डायमेन्शन आहेत. पण हे डायमेन्शन यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फर्स्ट डायमेन्शन एक तर लिनियर असला पाहिजे किंवा ऑर्डिनेट असला पाहिजे किंवा अँग्युलर असला पाहिजे. लक्षात असू द्या, फर्स्ट डायमेन्शन हा एकतर अँग्युलर किंवा कुठले लिनियर, अँग्युलर, लिनियर किंवा ऑर्डिनेट असला पाहिजे, तरच ही कमांड यूज करता येते. डायरेक्ट यूज करतो म्हटलं तर होत नाही. आता मी डायरेक्ट कंटिन्युअस घेतोय, तर कुठून घ्यायला, लास्ट पॉईंट आपला इथे एंड झाला होता, राईट. मी काय केलं, एखादा इथं ऑब्जेक्ट ड्रॉ केला, समजा प्रिव्हियसली एखादा इथं ऑब्जेक्ट ड्रॉ केला, आणि त्यानंतर मी ही कमांड यूज करतोय कंटिन्युअस. तो काय करतोय, प्रिव्हियस यालाच तो क्रिएट करतोय, बरोबर आहे, समजलं का. आता हे झालं आपलं कंटिन्युअसमध्ये, एकाच लाईनमध्ये आलेले आहेत डायमेन्शन, म्हणून त्याला कंटिन्युअस म्हणतो आपण. एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक येतात. याच्याच मध्ये आपल्याला बेस लाईन डायमेन्शन एक आहे. कंटिन्युअसच्या आतमध्ये जो डाउनवर्ड ॲरो आहे त्यावरती क्लिक केलात तर तिथे तुम्हाला बेस लाईन पण ऑप्शन्स पाहायला मिळतो. ओके, आता बेस लाईनमध्ये पण आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, इथे डायग्राम आपल्या लिनियर आहेत म्हणून मी फर्स्ट डायमेन्शन हे लिनियर घेतोय. फर्स्ट डायमेन्शन मस्ट बी लिनियर. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युअस डायमेन्शन्स आपण यूज केला. आता बेस लाईन डायमेन्शन कडे जायचं आहे, तर बेस लाईनचा ऑप्शन यूज करायचा आहे. इथे पाहू शकता, इथे डायमेन्शन्स, पण हे डायमेन्शन खूप जवळ आलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय, खूपच जवळ दिसत आहेत, एकमेकाला ओव्हरलॅप करतायत. आता मग या डायमेन्शन मध्ये गॅप द्यायचं असेल, स्पेसिफिक गॅप द्यायचं असेल, तर आपण स्पेसिफिक गॅप देऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला ॲडजस्ट स्पेस नावाची कमांड असते. कुठे आहे ती कमांड, तर ॲनोटेट टॅबमध्येच, ॲनोटेट टॅबमध्ये. ॲनोटेशन हा आपला होम मधला पॅनल होता, लक्षात ठेवा. आपण आता इथं ॲनोटेट टॅबमध्ये आहेत, होम, इन्सर्ट, ॲनोटेट टॅब आहे आपला. तर याच्यामध्ये इथे एक कमांड आहे, कमांडचं नाव आहे ॲडजस्ट स्पेस. आता काय करतो हा, ॲडजस्ट द स्पेसिंग बिटवीन लिनियर डायमेन्शन और अँग्युलर डायमेन्शन. आणि सगळ्यातलं स्पेसिंग हे आपल्याला इक्वल ठेवता येतं. काय ठेवता येतं, इक्वल ठेवता येतं. इथं मी ॲडजस्ट स्पेस कमांड यूज केला. कशातलं डायमेन्शन आपल्याला ठेवायचं आहे, हा 20, हा 65,
हा 75 ओम, हा 130 आणि हा 150 असे टोटल दिलेले आहेत. ओके, टोटल सिलेक्ट केले, सिक्वेन्स वाईज सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला त्याला डायमेन्शन्स द्यायला किंवा स्पेसिंग द्यायला बेटर असेल. एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर आपल्याला तो विचारतोय स्पेसिफिक किती डिस्टन्स द्यायचं आहे. तुम्ही कमांड लाईनमध्ये बघू शकता एंटर व्हॅल्यू ऑर ॲटो, तुम्हाला व्हॅल्यू पण टाकता येते. इथं मी बाय डिफॉल्ट ॲटो ठेवतोय, ॲटो नंतर डायरेक्ट एंटर करतोय. तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येकामध्ये गॅप हा कसा आहे प्रॉपर जनरेट झालेला आहे. आता याच्यातला गॅप किती आहे हे जर चेक करायचं असेल तर आपण चेक करू शकतो. 10 mm चा गॅप आहे. आता हे कसे आहेत, हे ॲज पर द स्टँडर्ड आहेत आपले, की प्रत्येक डायमेन्शनमध्ये हा 10 mm चा गॅप दिला पाहिजे. आपल्या ऑब्जेक्टपासनं तो एक कमीत कमी 5 mm किंवा 10 mm चा गॅप दिला पाहिजे प्रत्येक डायमेन्शन्समध्ये. तर हे जवळपास काही आहे का नाही, इंडस्ट्री टू इंडस्ट्री स्टँडर्ड थोडेफार चेंज होत जातात, पण ॲज पर द ISO हे स्टँडर्ड ठेवले पाहिजेत. तर आता इथे आपण बघू शकतायत हा ऑर्डिनेट होता, हा कंटिन्युअस आहे आणि हा बेसलाईन डायमेन्शन आहे. प्रत्येकामध्ये डिफरन्स बघू शकता तुम्ही. पण हे दोन डायमेन्शन कंटिन्युअस आणि बेसलाईन याच्यासाठी फर्स्ट डायमेन्शन एक तर तुमचं लिनियर असावं किंवा अँग्युलर असावं किंवा ऑर्डिनेट असावं. हे मी थोड्या वेळाखाली पण डिस्कस केलेलं आहे, परत एक वेळेस सांगतोय. समजा माझ्याकडे अँगल असेल तर कसं द्यायचं, मग अँगल असेल तर कसं द्यायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल ड्रॉ वन हिअर सर्कल. इथे एक सर्कल ड्रॉ करतोय. सर्कलचं रेडियस आहे 670 आणि याच्यातनं मी रे कमांड यूज करणार आहे कारण मला अँगलवरती नंबर ऑफ हे हवेत. RAY रे यूज करायचे आहेत. याचं सेंटर पॉईंट इथे द्यायचं आहे. त्यानंतर ऑर्थोमोड ऑफ करूयात. ऑर्थोमोड ऑफ करा. अँगलवरती हे करायचं, टॅप प्रेस करा, अँगल द्या 30 डिग्री. टॅप प्रेस करा, अँगल द्या 60 डिग्री. टॅप प्रेस करा, अँगल द्या 90 डिग्री. असं आपण दिलेलं. ओके, आता एस्केप करतोय. या ज्या समोरच्या लाईन आहेत त्या मला ट्रिम करायच्यात कारण रेची प्रॉपर्टी काय आहे आपली, तो एक्स्ट्रा जनरेट होतो. अनवॉन्टेड पोर्शन मी ट्रिम केला. ठीक आहे, यातला फर्स्ट डायमेन्शन मला घ्यायचं आहे लिनियर. सॉरी, इथे डायमेन्शन आपल्याला अँग्युलर घ्यावं लागेल कारण आपण अँग्युलर याच्यामध्ये आहात. इथे मी फर्स्ट डायमेन्शन इथं अँग्युलर देतोय. या दोघातलं डायमेन्शन किती दिलं. आता इथे मला कंटिन्युअस यूज करायचं आहे. याला मी काय करतोय, कॉपी करतोय, थोडं सिलेक्ट करा, CO एंटर करा कारण याच्यावरती मी तुम्हाला बेसलाईन पण शो करणार आहे. याच एक्झाम्पलवरती, सेम एक्झाम्पलवरती. इथं फर्स्ट डायमेन्शन हे मी काय दिलं, अँग्युलर दिलं. आता आपल्याला कंटिन्युअस कमांड यूज करायची आहे. तर कंटिन्युअस कमांडसाठी शॉर्टकट की असते DCO. काय असते, DCO. पाहू शकता तुम्हाला. अजून कुठे द्यायचं असेल तर देऊ शकता तुम्ही, एक्झॅक्ट जेवढा वेळा द्यायचं असेल तर. हे डायमेन्शन तुम्ही बघू शकता. इथे अँग्युलर डायमेन्शन पण तो त्याने कंटिन्युअस घेतलेला आहे आणि कंटिन्युअससाठी फर्स्ट डायमेन्शन कुठला होता आपला, अँग्युलर पाहिजे. एक तर तो अँगलला, ऑर्डिनेटला किंवा लिनियर डायमेन्शनला जनरेट करतो. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की अलाइनला करणार नाही का. अलाइनला पण करतो, पण ॲज पर द कमांडनुसार, ॲज पर द कमांडनुसार तुम्ही बघू शकताय. इथे कमांडमध्ये आपल्याला तो तेवढेच त्याचे हे दाखवतोय. ऑटोमॅटिकली कंटिन्यू क्रिएटिंग ॲडिशनल डायमेन्शन फ्रॉम द लास्ट लिनियर कॉमा अँग्युलर और ऑर्डिनेट डायमेन्शन क्रिएटेड. ओके, और फ्रॉम सिलेक्टेड एक्सटेन्शन लाईन किंवा एखादी एक्सटेन्शन लाईनपासून पण तो सिलेक्ट करतोय. आता याच्यामध्ये हे आपण पाहिलं कंटिन्युअस डायमेन्शनचं. ओके, काय पाहिलं, कंटिन्युअस डायमेन्शन बद्दल पाहिलं. ओके, तर आता आपण पाहणार आहेत बेसलाईन डायमेन्शन. आता बेसलाईनसाठी शॉर्टकट की असते DBA, डायमेन्शन बेसलाईन. आता इथेच तो सिलेक्ट करतोय, बरोबर आहे, यालाच तो सिलेक्ट करतोय. अगोदर मी काय करतोय, हा डायमेन्शन इथे डिलीट करतोय कारण इनिशियली आपण इकडे यूज केलेले आहेत. इथे मी परत एक अँग्युलर डायमेन्शन देतोय इथे आणि इथे, याच्यामध्ये एक अँग्युलर डायमेन्शन देतोय आणि
DBA डायमेन्शन बेस लाईन नावाची कमांड आपण यूज करतोय. सॉरी, इथे तो एरर देतोय कमांडमध्ये. ओके, देर इज प्रॉब्लेम कशामध्ये आहे बघूयात आपण. ओके, अँग्युलरमध्ये फर्स्ट लाईन ही सिलेक्ट केली, सेकंड लाईन ही सिलेक्ट केली आहे. ओके, त्यानंतर आपण DBA कमांड यूज करतोय. सिलेक्शन थोडंसं डिफरंट घेऊयात कारण तो नेक्स्ट पॉईंटपासून घ्यायला आहे. ओके, अँग्युलरसाठी पहिला डायमेन्शन मी हा सिलेक्ट केला, दुसरा हा सिलेक्ट केला. आता आपण DBA यूज करूयात. ओके, कारण सेकंड डायमेन्शन सेकंड पॉईंटपासून तो सिलेक्ट करतोय. इथे पण बघू शकता, इथे काय दिलं त्यांनी, टोटल डायमेन्शन्स दिलं आपल्या ओरिजिनपासून. फक्त अँग्युलर डायमेन्शन देताना लक्षात घ्या, फर्स्ट पॉईंट ही लाईन सिलेक्ट करा, सेकंड पॉईंट ही लाईन सिलेक्ट करा, जेणेकरून तो तुमचं प्रॉपरली दाखवेल. इथे पण आपल्याला काय करता येईल, ॲडजस्ट स्पेस करता येईल. ॲडजस्ट स्पेसमध्ये जा, याला सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा, एंटर करा. आता तुम्हाला वाटतं की बाबा ॲटो नको आहे, मला माझं स्वतःचं डायमेन्शन द्यायचं आहे, तर तुम्ही स्वतःचं पण डायमेन्शन देऊ शकता. इथे 12 टाकतोय मी, प्रत्येकातला गॅप हा 12चा असणार आहे. तुम्ही बघू शकता याच्यातला लिनियर गॅप जो आहे, तर धिस पॉईंट टू धिस पॉईंट. आता इथे आपल्याला अलाइन डायमेन्शन घ्यावं लागेल कारण लिनियर घेऊन चालणार नाही आहे. का इथे घेऊ शकता तुम्ही, इथं जर घेतलं तर अजून बेटर दिसेल तुम्हाला. इथे लिनियर पण यूज कर. पॉईंट आपला चुकीचा आला आहे त्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे. त्या ॲरोवरती इथला ॲरो आणि इथला ॲरो याच्यातला डिस्टन्स पाहू शकता, 12 mm चा आहे. समजलं एवढं? तर हे होते आपल्या डायमेन्शनचे टाईप्स. डायमेन्शनच्या टाईप्समध्ये आपण काय काय पाहिलं, डायमेन्शनचे टाईप्स आज पाहिले आपण. 3च टाईप्स पाहिलेत जे पण डिटेलमध्ये पाहिलेत. ऑर्डिनेट डायमेन्शन कसे यूज करतो, बेसलाईन डायमेन्शन कसे यूज करतो आणि कंटिन्युअस डायमेन्शन कसे यूज करतो. त्याचबरोबर इथे ॲडजस्ट स्पेसबद्दल पण पाहिलं. कधी कधी असं पण आपल्याला प्रॉब्लेम येतो की ज्यावेळेस आपण डायमेन्शन देतोय तो आपल्या स्केचला ओव्हरलॅप करून जात आहे. इथे पहा, इथे पहा, इथे पहा, सगळीकडे. तर इथे आपल्याला ब्रेक पण करावं लागतं. अशा डायमेन्शनला काय करावं लागतं, ब्रेक करावं लागतं. तर ॲडजस्ट स्पेसच्याच साईडला तुम्हाला इथं ब्रेक, डायमेन्शन ब्रेक नावाची कमांड आहे. किंवा तुम्ही शॉर्टकट की पण यूज करू शकता, DIMBRA, डायमेन्शन ब्रेक. मग कशाला डायमेन्शनला ब्रेक करायचं, या डायमेन्शनला सिलेक्ट करा, एंटर करा. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय गॅप आलेला आहे, म्हणजे तो आपल्या ज्याला तो ओव्हरलॅप करून जातोय त्याला काय करतो, तिथे गॅप प्रोव्हाइड करतो. परत स्पेस बार, ॲट अ टाइम तो एकच करतो, लक्षात घ्या. डायमेन्शन ब्रेक लाईन, सिलेक्ट, एंटर, स्पेस बार, सिलेक्ट, एंटर. ॲट अ टाइम एकाच टाइमला तो काय होतो, ब्रेक होतो. ठीक आहे. तर हे होते आपले डायमेन्शनचे जे कालच्या लेक्चरमध्ये राहिलेले टाईप्स. जे इंडस्ट्रीमध्ये हे डायमेन्शन्स बऱ्यापैकी यूज केले जातात. ऑर्डिनेट असतील, कंटिन्युअस असतील किंवा बेसलाईन डायमेन्शन असतील. ओके, ज्यावेळेस इंडस्ट्रीसाठी एखादा इंडस्ट्रियल डायग्राम बनवत आहेत तर त्याच्यामध्ये हे डायमेन्शन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्याचबरोबर आपण याच्यातला पूर्ण डिटेल उद्याच्या लेक्चरमध्ये डायमेन्शन स्टाईल काय असतं, त्यानंतर इथला काही पोर्शन्स असेल याच्याबद्दल पूर्ण डिस्कस करणार आहेत. कारण उद्याचं लेक्चर पूर्ण डायमेन्शन स्टाईलबद्दल घेणार आहेत. स्पेशली डायमेन्शन स्टाईल सगळ्यांसाठीच रिक्वायर्ड आहे, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, आर्किटेक्चरल, मेकॅनिकल. पण सिव्हिल आणि मेकॅनिकल याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला डायमेन्शन स्टाईल. ज्याच्यामध्ये आपण मेकॅनिकलसाठी तर आपण टॉलरन्स देऊ शकतो. सिव्हिलचे जे किंवा आर्किटेक्चरचे जे प्लॅन असतात बऱ्याच वेळा आपल्याला ड्युअल डायमेन्शन दिलेले असतात. त्याच्यामध्ये एकतर मीटरमध्ये डायमेन्शन दिलं आहे, त्याबरोबर फीटमध्ये पण दिलं आहे. तर आपल्याला ड्युअल डायमेन्शन्स पण देता येतात. ते कसे देऊ शकतो, काय नाही आहे, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.